हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी ओल्या तुरीची झणझणीत अशी आमटी किंवा रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम अशी चविष्ट आणि मस्त होते बघा. नक्की या पद्धतीने करून बघा. एकदम कमी साहित्यात झटपट अशी बनवलेली आहे. एकदम कमी साहित्य वापरून आपण ही बनवलेली आहे. गावरान पद्धतीने झणझणीत अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किंवा रस्सा भाजी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम छान बनवलेले आहे बघा. नक्की करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा तुरीच्या मी ओल्या शेंगा घेतलेल्या आहेत बघा. प्लेटवर घेतलेल्या प्लेट भरून घेतलेले आहेत. याच्यामध्ये बघा दाणे असे भरलेले आहेत बघा. छान अशा आहेत बघा. एकदम ओल्या कोवळ्या आहेत, छान मस्त. आता ह्या आपण सोलून घेणार आहे. याच्यातल्या बिया काढून घेणार आहे. इथे बघा मी ह्या सोलून घेतलेल्या आहेत. मोठी वाटी भरून यातले दाणे निघलेले आहेत बघा. आता हे आपण सुरुवातीला भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय छान अशा आपल्या बिया निघलेल्या आहेत. आता ह्या सुरुवातीला भाजून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकताय लोखंडाची कढई ठेवलेली आहे. सुरुवातीला डाग पडेपर्यंत चांगला आपल्याला भाजून घ्यायचं, म्हणजे भाजीला चव छान लागते. एकदम चविष्ट भाजी बनते बघा. इथे बघू शकता डाग पडेपर्यंत छान असं खमंग अशा ह्या बिया मी भाजून घेतलेल्या आहेत. दाणे मी छान भाजून घेतलेले आहेत. आता हे डाग पडेपर्यंत भाजलेले आहेत. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. इथे बघू शकता छान भाजलेले आहेत. एक ना एक छान असं भाजलेलं आहे. मी काढून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी एक मोठी पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. आता तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहेत. इथे बघू शकता मी जिरे आणि मोहरी घातलेले आहेत. छान असे जिरे आणि मोहरी फुललेले आहेत बघा. चांगलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये जास्त काही मसाले घालणार नाही. फक्त मी 1.5 चमचा छोटा लाल तिखट घालणार आहे. आणि त्याच्यामध्ये जे आपण हे भाजून घेतलेल्या ओल्या तुरी घालून घ्यायच्या असं दाणे, आणि आपल्याला हलवून घ्यायचं आहे. मिक्स करून 1 मिनटं परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि 1 मिनटं परतल्यानंतर तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. अंदाजे 1 तांब्याभर मी पाणी घातलेलं आहे. आता थोडंसं अजून घालते, कारण शिजण्यासाठी पण थोडं पाणी लागतं. तुम्हाला भाजी घट्ट पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला. इथे बघू शकता अजून थोडं पाणी घातलेलं आहे. याला आपल्याला उकळी काढून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आता याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. मी मिक्स करून घेते आणि इथे बघू शकता गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे. आणि आता फक्त आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. 7 ते 8 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूट घाला. मी मिक्स करून घेते. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने. जर गरज वाटली तर नंतर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालू शकता भाजी शिजल्यानंतर. इथे बघू शकता आता मिक्स करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, पण झाकण पूर्ण ठेवायचं नाही. थोडंसं अर्धवट ठेवायचं आणि भाजी शिजवून घ्यायची, म्हणजे ज्याला तरी पण छान येते आणि छान चव लागते बघा. इथे बघू शकता या पद्धतीने मी झाकण ठेवून घेते आणि आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटं भाजी. 7 ते 8 मिनटाच्या नंतर बघा आपण झाकण काढायचं आहे. आपण बघूया भाजी शिजले का. मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला. सगळीकडून असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजले का ते चेक करून घ्यायचं. जास्त काही आपण याच्यामध्ये मसाले किंवा जास्त काही साहित्य घातलेलं नाही, तरी पण ही चविष्ट अशी भाजी तयार होते. एकदम गावरान पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. छान असं शिजलेले आहेत बघा. छान हे शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतर फक्त मी 1 मिनटं याला शिजवून घेणार आहे छान असं, म्हणजे छान चव लागते. इथे बघू शकताय थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी गॅसची फ्लेम मी मोठी करून ह्याला छान असं उकळून घेणार आहे. इथे बघू शकताय कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मी याला उकळून घेतलेलं आहे बघा. या पद्धतीने उकळी काढायची, छान चव लागते आणि भाजी मस्त अशी तयार झालेली आहे बघा. 1 मिनटं छान असं हाय फ्लेमवर उकळून घेतलेलं आहे. इथे मी मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे. एकदम गावरान पद्धतीने झणझणीत आणि चविष्ट आपली ही तुरीच्या दाण्यांची भाजी, रस्सा भाजी किंवा आमटी तयार झालेली आहे. नक्की या पद्धतीने करून बघा. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे. झटपट अशी कमी साहित्यात छान तयार होते बघा भाजी. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.
व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही तुरीची आमटी करून बघा, ओल्या तुरीची आमटी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.